साधारणपणे 1934 साली महात्मा गांधी महाराष्ट्रातील वर्धा इथे आले. त्यांच्या आयुष्यातील शेवटची वर्ष त्यांनी इथे व्यतीत केली. खेड्याकडे चला असा नारा तेव्हा त्यांनी दिला. महात्मा गांधींचे आध्यात्मिक अनुयायी आचार्य विनोबा भावे यांनी तेव्हा 1934 साली वर्धा येथील गोपुरीमध्ये ग्रामसेवा मंडळ स्थापन केलं. कापूस ते कापड या ग्रामसंकल्पनेला चालना देणं आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणं हे विनोबा भावे यांचं मूळ तत्व होतं. कापसाच्या 4 जाती आहेत. गॉसिपियम आर्बोरियम हे वाण स्थानिक किंवा देशी कापूस म्हणून ओळखलं जातं. गॉसिपियम हर्बेसियम स्थानिक किंवा देशी कापूस, गॉसिपियम हिर्सुटम अमेरिकन कापूस आणि गॉसिपियम बार्बाडेन्स इजिप्शियन कापूस. सुमारे 8000 वर्षापूर्वीच्या मोहेंजोदरो संस्कृतीच्या अवशेषात सुती कापडाची पहिली नोंद सापडते. आशियाई कापूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जी आर्बोरियम आणि जी हार्बेसियम या 2 स्थानिक किंवा देशी प्रजातींची भारतात लागवड केली जात होती आणि त्यात प्रचंड विविधता होती. सद्य परिस्थितीत कापूस हे महाराष्ट्रातल्या पश्चिम विदर्भातील मुख्य नगदी पीक आहे. महाराष्ट्रातील बहुतांश अल्पभूधारक आणि लहान शेतकरी सुमारे 4.5 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात मुख्यतः कापसाची लागवड करतात. भारत हा कापसापासून निर्मित धाग्याचा सर्वात मोठा उत्पादक तसंच सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. देशी कापसाच्या जातींपासून मुख्यत्वे आखूड तंतू मिळतो आणि धागा जाड असतो. आधुनिक वस्त्रोद्योगातील यंत्रमाग अधिक गतिमान असल्यानं आखूड धाग्याचा कापूस त्यांना सोयीचा नाही. इंग्लंडमधील कापड उद्योगासाठी 19व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी देशी कापसाच्या जागी अमेरिकन कापूस किंवा जी हिर्सुटम हा एक लांब तंतूचा कापूस वापरण्याचा प्रयत्न केला होता. भारतामध्ये मुख्यत्वे देशी कापूसच प्रचलित होता. 1947 पर्यंतही देशी कापूस बहुतेक 97% कापूस हा देशी होता. आणि त्याच्यात वेगवेगळ्या जाती होत्या ज्या वेगवेगळ्या कामासाठी वापरल्या जायच्या. जाड सुतासाठी एक प्रकार आणि मध्यम सुतासाठी वेगळा, बारीक सुतासाठी आणखी वेगळा, अशी वेगवेगळ्या प्रजाती होत्या. तरी पण त्या सर्व प्रजाती ह्या शॉर्ट स्टेपल होत्या, लॉंग स्टेपल नव्हत्या. शॉर्ट स्टेपल असल्यामुळे त्यांना फार गती मानवत नव्हती. फार गतीने जर तुम्ही काताला गेले मिलमध्ये तर ते सूत तुटणार. आणि मग 47 नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मिल आल्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आणि त्यासाठी मग अमेरिकन जाती पण भारतात आल्या. नंतर हळूहळू देशी कापसाची जागा अमेरिकन कापसानं जी हिर्सुटमनी घ्यायला सुरुवात केली आणि 1970च्या दरम्यान भारतात पहिला अमेरिकन संकरित कापूस विकसित झाला. 2002 मध्ये बीटी संकरित कापसाचं वाण प्रचलनात आलं आणि देशी कापूस हद्दपार झाला. आज स्थानिक किंवा देशी कापसाचे एकरी क्षेत्र 1 ते 2% एवढंच उरलंय. सुरुवातीला जेव्हा शेती आमच्या इथं पारंपरिक करत होते तेव्हा बियाणं पण पारंपरिक होतं. त्याच्यानंतर जे परिवर्तन आलं बाजारासाठी म्हणा किंवा कंपन्यासाठी म्हणा, तर हे सर्व बियाणं त्यांच्या हिताचं बनलं आणि कंपनीच्या हिताचं बियाणं कसं बनेल ते बियाणं कंपनीनं आमच्या हातात दिलं. मातीत आढळणाऱ्या या बॅसिलस थुरेंजेनेसिस या विषारी जीवाणूमधील जनुक संकरित अमेरिकन वाणात घालून बीटी कापूस तयार केला गेला. हे जनुक बोंडअळीचा नाश करणारं विषारी प्रथिन तयार करतं. 2009 पासून महाराष्ट्रात वर्धा येथील गोपुरी ग्राम सेवा मंडळातील लोकांनी देशी कापूस बियाणांचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. 1980 मध्ये गोपुरी, वर्धा इथे कापूस प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आलं. गोपुरीमधील केंद्रात देशी कापसाच्या कच्च्या मालावर स्वयंचलित यंत्रानं तसंच हातानं चालणाऱ्या पारंपरिक यंत्रानं प्रक्रिया केली जाते.
ग्रामसेवा मंडळांनी महाराष्ट्रातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक गटांना देशी कापसाच्या बियाणांचं वितरण केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कृषी संशोधन करणाऱ्या विद्यापीठांकडून देशी कापूस बियाणं प्रामुख्यानं खरेदी केलं जातं. सध्या काही शेतकरी जरी देशी आणि बीटी कापूस दोन्ही एकाच वेळी पेरत असले तरी ते पूर्णपणे देशी कापसाकडे वळत आहेत. सेंद्रिय उत्पादक शेतकरी जोडपं प्रमोद आणि प्रतिभा महाजन यांची वर्धा इथे 14 एकर शेती आहे. 29 वर्षीय सेंद्रिय शेतकरी प्रताप मारोडे यांच्या कुटुंबाची महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे 35 एकर सामायिक शेती आहे. कापसासाठी सुयोग्य काळ्या मातीच्या जमिनीत ते देशी कापसाच्या 3 जाती पिकवतात. सुभाष कांबडी हे सेंद्रिय शेतकरी असून ते विविध प्रकारची पिकं घेतात. हरित क्रांतीनं संकरित बियाणं आणलं, ज्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ होत गेली. ज्यावेळेस भारतामध्ये या देशामध्ये अनाज नव्हतं, घालायला पुरे कपडे नव्हते, त्यावेळेस सुद्धा आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झाल्या नाहीत. आणि त्या आत्महत्या आज का होतात? 2000 साली बीटी कॉटन आली आणि हरित क्रांती आणि खूप पैसा मिळवण्यासाठी शेतकरी बीटी कॉटनकडे वळले, वेगळ्या वेगळ्या नवीन संकरित बियाणाकडे वळले आणि आपलं जे मागचं जुनं बियाणं किंवा जे कमी खर्चाचे पिकं होते ते पिकं थांबले. त्याच्यामुळे नवीन नवीन कीटक या ठिकाणी आले. स्थानिक किंवा देशी कापूस पर्यावरण स्नेही असल्यामुळं सेंद्रिय शेतीसाठी अनुकूल आहे, तर संकरित बीटी कापूस रसायनांशिवाय चांगली कामगिरी करत नाही. रसायनांच्या प्रचंड वापराने जमिनीत त्यांचे विषारी अवशेष शिल्लक राहतात, ज्यामुळे मातीतील चांगल्या सूक्ष्म जीवांची संख्या घटते आणि उपकारक बुरशींचं सहजीवी जाळं नष्ट होतं. तर या मातीमध्ये किती जीवाणू असतील हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे, प्रत्येक शास्त्रज्ञांनी स्वतःला विचारायला पाहिजे. तर आपल्या माणसांची जेवढी लोकसंख्या आहे आज पृथ्वीवर, आपण असं मानू की 800 कोटी लोकसंख्या आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट म्हणजे जवळपास 2000 कोटी जीवाणू या एवढ्याशा मातीमध्ये आहेत. याचा अर्थ ही माती जिवंत आहे. आणि आज आपण मातीला कशा प्रकारे रासायनिक शेतीमध्ये हे करतो की त्याच्यात खूप खतं खूप हे टाकल्यामुळे माती निर्जीव होत आहे. तर मातीचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. मातीमध्ये जीवाणू कोणत्या प्रमाणात आहेत, तुमच्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब किती प्रमाणात आहे, आणि त्या मातीमुळेच पूर्ण शेती आणि मानवजातीचं भविष्य त्याच्यावर ठरलेलं आहे. महाराष्ट्रात कापसाखालील एकूण क्षेत्रापैकी 70% पेक्षा जास्त क्षेत्र हे कोरडवाहू आहे. परंतु जे हायब्रिड बियाणं आलं यांनी जे बियाण्याचं उत्पादन वाढवलं, परंतु झाडाच्या मुळ्या कमी केल्या, त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली. तर मग याच्यासाठी आम्हाला आमच्या विहिरी खोल करावं लागल्या. आज माझी स्वतःची विहीर 80 फूट खोल झाली, तरी उन्हाळ्यात म्हणजे खूप आपण वलती करू बा एवढं पाणी नाही आहे. ही जी आपल्याकडे आहे ही अमेरिकन बीटी हायब्रिड कापसाची जात आहे. आता याच्यामध्ये काय आहे की याच्या मुळांचं आपण जर पाहिलं तर इथून ही मुळं आपल्याला सुरू झालेली दिसतात. इथे मातीचा स्तर दिसतो. इथून जेव्हा आपण मोजतो तर अर्ध्या हितीपर्यंतच ही गेलेली आहेत. म्हणजे साधारण 7-8 सेंटीमीटरचा जो वरचा स्तर आहे आपल्या जमिनीचा त्याच्यामध्ये ही गेलेली आहेत. ही मुळं जमिनीला समांतर आहेत, जमिनीमध्ये खोलवर याची मुळं जात नाहीत. त्याच्यामुळे आपल्या इथे 2 नुकसान होतात. जे आपण देशी कापसात पाहिलं तर इथे जेव्हा पाण्याचा ताण पडतो तर या कापसाचं उत्पादन चांगलं येत नाही. दुसरा मुद्दा महत्त्वाचा जो आहे यामध्ये की वरच्या स्तरातली अन्नद्रव्य घेतल्या गेल्यामुळे जमिनीचा जो खालचा स्तर आहे तो वापरला जात नाही आणि आपली जमीन लवकरात लवकर नापीक होते. देशी कापसाची मुळं या ठिकाणाहून आपली सुरू झालेली आहेत. ही मुळं जमिनीमध्ये खोलवर गेलेली आहेत. साधारण 1 फुटापर्यंत खोली आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. 1 हित आणि वरती परत 2 हितापर्यंत खोलीला ही मुळं गेलेली आहेत. त्याच्यामुळे जेव्हा पाण्याची कमतरता जमिनीमध्ये असते तेव्हा ही मुळं हे झाड सहनशील राहते पाण्याला. देशी कापसाची मुळं जमिनीत खोलवर जाऊन पोषक तत्व शोषून घेण्यास सक्षम असतात. पाण्याची टंचाई आणि हवामान बदलांना तोंड देण्यास देशी कापूस समर्थ आहे. तसंच हलक्या आणि वरकड जमिनीसाठीही सुयोग्य आहे. हे देशी वाण म्हणजे मजबूत आहे, म्हटलं नाही का. ते जे बीटी आहे तिले पाणी नसलं, खत पाणी नसलं, ते गेली समजून जायचं. ह्याले
पाणी नसला तरी ह्या ॲव्हरेज देणारच. कापसाखालील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असल्यानं हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. आपण या ठिकाणी देशी कापूस लावलेला आहे. तर देशी कापूस काय होतो तर जेव्हा पाण्याचा तुटवडा पडतो किंवा आमच्याकडे खरपाड म्हणतात, खरपाड म्हणजे काय तर 15-20 दिवस पाऊसच येत नाही, मग त्यावेळेस या देशी कापसाची जी काही मुळं असतात ती मुळं खोलवर जातात आणि त्याच्यामुळे हा कापूस पाण्याचा ताण सहन करू शकते. त्या तुलनेत बीटी कापूस जर आपण पाहिला तर तो पाण्याचा ताण सहन करत नाही. दुसरा जो हे आहे की ज्यावेळेस खूप मोठा पाऊस येतो त्यावेळेस जेव्हा आपला देशी कापूस असतो त्याचं जे पत्ती झडण्याचं प्रमाण आहे त्याच्या 25-30% पत्ती आपली झडते, फुलपाती झडते. आणि त्यावेळेस बीटी कापसाची मात्र 70 ते 60% त्याची 60 ते 70% फुलपाती गळलेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक गावरानी कुठलंही म्हणा, पशु पक्षी जो जमिनीतला प्राणी आहे त्यांना वातावरण आपल्यापेक्षा अगोदर कळतं. जे पाऊस पडण्याचे जे काही आमचे जुने लोक पूर्वज जे काही झाडावरून पाहायचे, जसे लिंबाला जर गुढीपाडव्यात जर बार आला तर यावर्षी पाणी वेळेवर येणार बा, गुढीपाडव्याच्या नंतर जर बहर आला तर पाऊस लेट आहे बा, तर हे त्या झाडांना पाऊस पडायच्या अगोदर कळतं. स्थानिक बियाणं आहे, ह्या बियाणांना सर्वांना कळतं. हवामान बदलामध्ये आपल्याला माहिती आहे की देशी कापसाचं हे जे काही बियाणं आहे, कोंडापत्ती असेल, इतर ज्या देशी जाती असतील, ह्या वर्षानुवर्ष नैसर्गिक वातावरणात वाढल्यामुळे त्यांनी या हवामान बदलाला अनुकूल स्वतःला परिस्थिती निर्माण केली आहे. पण त्याच वेळेस जेव्हा बीटी कापूस तयार केला जातो हा वेगवेगळ्या पद्धतीने कृत्रिम मानवी पद्धतीने केला आहे, त्याच्यामुळे हवामान बदलाचा जो काही परिणाम आहे त्याला ती सशक्तपणे मुकाबला करू शकत नाही. शाश्वत बियाणं आहे, ते शाश्वत बियाणं म्हणजे वातावरण पाहून स्वतःच बदल करायचे. हे बियाण्यात ते गुण नाही आहे, हे याच्यासाठी आपल्याला वातावरण बदलावं लागतं. शेतकरी देशी कापसाची लागवड करत असत तेव्हा किडीचा प्रादुर्भाव देखील कमी असे. परंतु 1970च्या दशकात आलेल्या संकरित वाणांमुळे किडीचा प्रादुर्भाव सुरू झाला. देशी कापसाच्या तुलनेत अमेरिकन वाण किडीला आणि रोगाला अधिक बळी पडलं. यामुळे भारतात खर्चिक कापूस शेतीचं युग सुरू झालं. बीटी कपाशीवर 100हून अधिक कीटकनाशकं, खतं, बुरशीनाशकं आणि इतर रसायनं फवारून किडींचं आणि रोगांचं नियंत्रण केलं जातं. हे सर्व कपाशीवरील कीड आणि आपल्या किडीवर बोंडअळीसाठी त्यानंतर बुरशीनाशकं काही मायक्रोन्यूटन आहेत. हे याच्यामध्ये फक्त 50%च आहे. आणखी याच्यामध्ये काही आपल्या दुसऱ्या कंपनीच्या आहेत ते आपल्या माझ्याजवळ नाही आहेत. बीटी विषांमुळे ठिपकेदार आणि गुलाबी अमेरिकन बोंडअळी नियंत्रित होणं अपेक्षित असतं. सुरुवातीला बीटी कपाशीमुळे बोंडअळीचं नियंत्रण झालं आणि कीटकनाशकं देखील कमी लागली. 2009च्या सुमारास गुलाबी बोंडअळीत बीटीतील विषारी क्राय प्रोटीनला प्रतिरोधक क्षमता निर्माण झालेली आढळून आली. 2015च्या आसपास हा प्रतिरोध शिगेला पोचला. जे कीटक बीटी विषाच्या प्रभावापासून बचावतात त्यांच्यात प्रतिरोध निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. पराठीवर फवारलेलं औषध बोंडअळी आली पाहिजे त्यासाठी सांगा ना काय काय देऊ. तुमच्या हिशोबाने द्या, चांगल्यात चांगले औषध द्या. बरं, आता काय पांढरी माशी येईन समजा, पांढरी माशी बुरशीनाशक देऊ की राहू देऊ. तुमच्या हिशोबाने पाहा आता. हे बा, हे पांढऱ्या माशीसाठी, हे गॅस पॉयझन आहे, हे आपल्या बोंडअळीसाठी, हे एक मायक्रोन्यूटन दिलं, हे बी अळीनाशकच आहे आणि हे एक आपलं बुरशीनाशक दिलं. नंतरच्या वर्षात गुलाबी बोंडअळीनं कापसाची पार नासधूस केली, ज्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली. हे बोंड आहे आणि याला 4-5 वेळा फवारा मारला तरी त्याच्यात अळी आहेच. कशाचं बोंड आहे ते? कापसाचं. बीटी 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 हे पाहून घ्या, छिद्र पडला, हे पाहून घ्या. हे सगळाच कापूस खराब झाला याच्यातला. हे खाल्ले आहे त्यानं, अंदरची सरकी वरकी सगळीच खाल्ली. आणि हे बीटी एवढं लय पैसे लावून आणि हे पाहून घ्या, अळी अळी दिसली, अळी पहा. एवढा मारूनही 4-5 वेळा फवारा तरी अळी आहे त्याच्यात. आणि हे बोंड खाऊन टाकलं तिनं. हे पाहून घ्या किती मारा फवारी. हे बीटी एक दिवस आपल्याला लंबस करणार आहे अळ्या गिळ्या खाऊन.
आपल्याला तेच लावावं लागणार आहे सेंद्रिय शेतीची. त्याचबरोबर बीटीचे लक्ष नसलेल्या इतर किडींची तसंच विषाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगांची देखील लाट आली. लालच पडतो, त्या लालच पडतो आणि लवकर याले फवारे गिवारे नसले तर या पद्धतीचं झाड राहते. हे रोगानंच लवकर खतम होते. याले औषध नाही मारलं तर हे दुरुस्त होत नाही. हे असे बोंड येते, काही कापूस राहते, काही किडक आहे. जमिनीचं आता असं व्हायला आहे, जमिनीत जे आपण काबाड कष्ट करून राहिलो, जे जमीन तयार करून राहिलो पेरणीसाठी, त्या जमिनीत आता ह्या ज्या पराठ्या निघल्या, या पराठ्यात तणनाशकमुळे किंवा या औषधामुळे हे जमीन सर्व निकस होऊन राहिली. या निकसमध्ये जे जमिनीत जे काम करणारे गांडूळ आहेत, किटाणू आहेत, हे सर्व या औषधामुळे मरून राहिले. आता आम्ही या साधेसुधे शेतकरी, आम्हाला ते जे सांगतील तेच आम्ही फवारतो. आता आमच्याजवळ कुठे माहिती आहेत तेवढ्या. हे शेतकऱ्यांसाठी कधीही न संपणारं दुष्टचक्र होऊन बसलं. पहिलं बीटी आली, त्याच्यानंतर बीटीला सुरुवातीला खूप चांगलं यील्ड आलं शेतकऱ्यांना, खूप जास्त कापूस दिसायला लागला. त्याच्यासोबत कंपन्यांनी त्याच्यासोबत बरेचसे पेस्टिसाईड दिले. आता ते काम करायला नाही लागले. त्याच्या आणखी लेटेस्ट व्हेरायटी म्हणून आता परत दुसरी बीटी आणली. BT2 आलं. नंतर BT2मध्ये आणखी जास्त मोठ्या प्रमाणात फर्टिलायझर वापरायला लावले. आता BT3 म्हणजे तुमची ते राऊंडअप आणि हे बीटी जर आलेली आहे छुप्या मार्गाने लोक वापरायला लागले. येत्या 5 वर्षामध्ये कॉटन फील्ड पूर्ण कोलॅप्स होणार, म्हणजे शेती उगवण्या लायक होणार नाही. बीटी का आदत गिरी हुई है हमारे को. जैसे सब मंडिया एक तरफ जाते कि वैसे हमारे को भी किसान को आदत गिरी हुई कि दूसरा कापसी के पीछे लग रहे नहीं. क्यों नहीं लग रहे? सब आयता वैता दुकान पर जाके खरीद के लाने का, फवारने का, मेहनत करने का नहीं. हवामान बदलामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या किडी ह्या कापसावर अटॅक करतात. आपला देशी कापूस जो आहे त्याची पानं लुसलुशीत नसतात. त्याची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती जास्त असते. त्याच्यामुळे बोंडअळीचा आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव देशी कापसावर अत्यंत कमी होतो. त्या तुलनेत आपला बीटी कापसाचा जो काही बीटी कापूस शेतकरी लावतात त्याच्यामध्ये लुसलुशीत पानं असल्यामुळे आणि हिरवेगारपणा असल्यामुळे त्याच्यावर बोंडअळीचा आणि सोबत आपल्या रसशोषक किडीचा, ज्याच्यामध्ये फुलकिडे आहेत, मावा आहे, तुडतुडे आहेत, हे सगळे त्याच्यावर जास्त अटॅक करतात. जेव्हा जेव्हा त्याच्यावर रोग येतो तेव्हा त्याला दशपर्ण, निंबोळी अर्क, गोमूत्र याचा फवारा दिला जातो. आणि नंतर त्याला शेणखत, राखड असं जेव्हा निंदन होते त्याच्यानंतर ते मारल्या जाते. देशी कपाशीमध्ये कीड नियंत्रणासाठी आपण काय काय करतो? मित्र कीटकांची संख्या जर जास्त असेल तर आपण त्या शेतामध्ये काहीही करत नाही. मित्र कीटक आपलं काम चांगल्या पद्धतीने करतात. दुसरा मुद्दा, आपण चिकट सापळे आणि कामगंध सापळे वापरतो. तिसरं जे काही आपण वापरतो त्याच्यामध्ये आपण दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्काचा वापर करतो. त्याच्यासोबत त्यामध्ये गोमूत्राचा सुद्धा वापर करतो, ज्याच्या वासाने बोंडअळीचे जे काही पतंग असतात ते तिथे अंडी देण्यास थोडं त्यांना त्रास होतो आणि ते अंडी देत नाहीत, किंवा अंडी दिली असल्यास ते अळ्या तिथून निघून जातात. आणि चौथा जो आपण काही पर्याय वापरतो त्याच्यामध्ये ज्या जैविक बुरशी आहेत, जसं मेटरायझम नावाची एक जैविक बुरशी आहे, बिवेरिया नावाची एक जैविक बुरशी आहे, तर ह्या जैविक बुरशींचा आपण फवारणीच्या माध्यमातून वापर करतो आणि त्या बुरशी त्या अळ्यांच्या अंगावर आपली उपजीविका पूर्ण करतात आणि आपली अळी नियंत्रणात येते. पूर्वी देशी कपाशी बरोबर आंतरपिकं म्हणून शेंगावर्गीय पिकं आणि तृणधान्य घेतली जात असत. हे आपण आपल्या शेतामध्ये भरडधान्य लावलं होतं. हे सगळं आपल्याला कापसामध्ये लावता येऊ शकते. हे आपण बाजरी जी आहे ती बाजरी यावर्षी कापसामध्ये याची लागवड केली होती. या शेतामध्ये आपण बालानगर जातीचे, गावरान जातीचे सीताफळ लावलेले आहेत. त्याच्यासोबत कापूससुद्धा लावलेला आहे. आपण 10 बाय 10वर हे लागवड केलेली आहे आणि प्रत्येक झाडाला चांगले सीताफळसुद्धा आलेले आहेत, कापूससुद्धा आलेला आहे. या आंतरपिकांमुळे मातीचं आरोग्य संतुलित राहतं. ह्यातील काही पिकं किडींसाठी सापळे म्हणून काम करतात, ज्याकडे किडी प्रथम आकृष्ट होऊन हल्ला करतात. हे इथं तुडतुडे आपल्याला दिसत आहेत, जे कपाशीवरील रस शोषण्याचं काम करतात. त्याच्यानंतर पांढरी माशी आपल्याला काही ठिकाणी इथं दिसत आहे. त्याच्यानंतर मावा आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी, आणि खोडमाशी जी येते तीसुद्धा दिसत आहे. हा इथे आपल्याला बोंडअळीचा पतंग या ठिकाणी दिसत आहे. हा जो आहे हा बोंडअळीचा पतंग आहे, जो आपल्या कपाशीच्या बोंडामध्ये अंडी घालतो. तो सुद्धा या ठिकाणी
येऊन चिटकलेला दिसतं आहे आपल्याला. आज बीटी कापसाच्या एकल पिकामुळे मातीतल्या वनस्पती पोषक तत्वांचा ऱ्हास होत गेलेला दिसतो. जसं आता आपण हे आमचे शेत पाहतो, इथं आलं तर कमीत कमी काही वस्तू आल्यानंतर तुम्हाला खायसाठी आहे. परंतु आजचे जे जनरल शेती झाली, तुम्ही इथून जर 50 किलोमीटर 100 किलोमीटर जरी गेलं तरी कोणत्या पक्षाला खायसाठी नाही, कोणाच्या शेतात ना माणसाला खायसाठी आहे. केवळ उभे फक्त तुम्हाला पराठी आणि हे असे तसेच पिकं दिसतात. शेतामध्ये हरभरा, गहू, पालक, मेथी, सांबार, अद्रक, लसूण, कांदा, मिरची, वांगी, असं टमाटर, सगळा भाजीपाला आहे. मध्ये मग आपल्याला पिकं सवय होती नगदी पीक घ्यायची, सोयाबीन आणि पराठी. म्हटलं हे नगदी पीक घेण्यापेक्षा आपण मग एक पराठीचं तास, एक मुंगाचं, एक उडीद, एक समजा मक्याचं तास त्याच्यात, असं करत मग ते बदल होत गेला त्याच्यामध्ये. रस शोषणाऱ्या किडी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. सुरुवातीला जास्तीत जास्त अळी असायची, अळीपासून पतंग व्हायचे, परत ते आमचं परागीकरण करायचं. परंतु यांनी हे जे बाजार चालवण्यासाठी ते अळी दाखवून आमच्या हातात ते बीटी दिलं, GM सीड दिलं. आता ते तुम्हाला एकिरे पद्धतीत दिसन, कारण का आज परागीकरणाचा सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आला. आणि जे आम्ही खूप सारे विषारी जे प्रयोग करतो, फवारणी करतो, त्यामुळे मधमाशा म्हणा, फुलपाखरं म्हणा, ह्या नाहीशा झाल्या. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील विविध संशोधन संस्था देशी कापसाच्या वाणाची उत्पादकता आणि त्यापासून निर्मित धाग्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी कार्यरत आहेत. ही देशी कापसाची PA 740 नावाची जात आहे. परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. ह्याची धाग्याची लांबी बऱ्यापैकी आहे. अगदी याच्यापासून आपल्याला साडीसुद्धा करता येऊ शकेल. म्हणजे देशी कापूस का मागे पडला, तर धाग्याची लांबी कमी आहे म्हणून मागे पडला असं म्हणतात. पण आता ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी संशोधन झालेलं आहे आणि यापासून आपल्याला पाहिजे तसं कापड, आपल्या दैनंदिन गरजापुरतं कापड आपण तयार करू शकू. बीटी कापसाच्या उत्पादनात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घट होतीये. बीटी कपासीला जे बोंडअळी आलेली आहे यावर्षी, म्हणजे एका झाडाला कमीत कमी म्हणजे 3 ते 4 बोंडाला बोंडअळी आलेली आहे. याच्या आदल्या वर्षी म्हणजे 50% बोंडअळी आलेली होती. यावर्षी थोडीफार कमी आहे. सर्व सध्या तर घाटाच आला, या वर्षाला तर सर्व घाटाच आला. 40-50 हजार रुपये खर्च आला आणि तेवढाच खर्च निघाला, त्याचं काही उत्पन्न भेटलं नाही त्याच्यातून. 4 क्विंटल. शेवट आता सेंद्रिय शेतीच करावं लागणार आहे, कारण का पैसाच नाही पुढं लावासाठी. आज अत्यंत वाईट परिस्थितीतही कापसाच्या देशी वाणाचं उत्पादन बीटीच्या बरोबरीचं आहे आणि तुलनेने अधिक सातत्यपूर्ण आणि टिकाऊ आहे. सालाईबानमध्ये आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून या ठिकाणी सेंद्रिय शेती करत आहोत. सेंद्रिय शेती अंतर्गत आम्ही गेल्या वर्षी 740 नंबरची देशी सरकी कापसाची लागवड केलेली होती 10 गुंठे जागेवर. इथे मी 1 एकरामध्ये परभणी विद्यापीठाची 740 व्हेरायटी देशी व्हेरायटी लावलेली आहे. आता पहिली वेळेस होती, मला ग्रामसेवा मंडळ वर्धेवरून बियाणं आणलं मी. बिना खर्चानी जर कोरडवाहू जमिनीमध्ये, आणि जमीन अगदी हलकी आहे माझीवाली, वरतीच मुरम आहे, या मुरमावरती नॉन इरिगेटेड लँड आहे. इथे एका एकराला 3 क्विंटल बिना खर्चानी जरी कापूस झाला तरी बीटीच्या तुलनेमध्ये मला भरपूर चांगल्या पद्धतीनं परवडते. बीटीला जर या शेतात जर बीटी लावली असती आपण, तर इथं खूप झाला तर 2 किंवा 3 क्विंटलच्या वर तर कापूस झालेला नसता कोरडवाहूमध्ये, आणि त्याला खर्च याच्यापेक्षा डबलीनं झाला असता. थोडं पीक कमी आलं चालेल, पण भाव जर भेटले, चांगले भाव जर भेटले आणि देशी बियाणं जर वापरलं, स्वतःचं बियाणं वापरलं, तर त्याचा खर्च कमी होईल. आणि तो खर्च कमी झाल्यामुळे त्याच्यावर ताण येणार नाही आणि तो आत्महत्या करणार नाही. कालांतरानं सगळ्या शेतकऱ्यांना देशी कॉटनवर येणं गरजेचं राहणार आहे, कारण का आधी 10 क्विंटल ॲव्हरेज होता, आता हळूहळू कमी कमी होतो. ह्या वर्षी तर मला वाटते 3 किंवा 4 क्विंटलच्या वर तर शेतकरी जाऊ शकलेला नाही आहे. देशी कापूस पिकवणारे शेतकरी त्यांचं उत्पादन वर्धा येथील गोपुरी ग्राम सेवा मंडळाला देतात. त्यांना प्रचलित बाजार भावापेक्षा प्रति क्विंटल 20% अधिक भाव मिळतो. तसंच त्यांच्या पसंतीनुसार तयार कापड मिळतं. वर्धा शहरात ग्राम सेवा मंडळाच्या तयार उत्पादनांची 4 दुकानं आहेत.
ग्रामसेवा मंडळ थेट शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत असल्यामुळे बाजारात होणारी शेतकऱ्यांची अडवणूक पिळवणूक टळते. कुठेतरी स्वतःची ताकद वाढवण्याकरता, ज्याला आपण एम्पॉवरमेंट म्हणतो, सशक्तीकरण म्हणतो, त्याचा मार्ग शेतकऱ्याकरता काय? तर पहिला मार्ग शोषण कुठून होतं? बाजारातून. मग बाजारमुक्ती हा पहिला मार्ग. बाजारातील चढ उतारामुळे खतं, तणनाशकं आणि शेतकी उत्पादनांच्या विक्री किमतीवर रासायनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं नियंत्रण नसतं. हे दर जागतिक बाजारपेठेच्या अर्थव्यवस्था प्रणालीद्वारे नियंत्रित केले जातात. ह्या व्यवहारांची सूत्रे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय कंपन्या, सरकार आणि वस्त्र उद्योजक ह्यांच्या हातात असतात. वसाहतीकरणासारखंच शेतीचं औद्योगिक प्रारूप देखील शेतकरी आणि जैवविविधता यांचं वस्तुकरण करून त्यांचं शोषण करणार आहे का? आज शेती कंपनी चालण्यासाठी आमच्या हाती पिकं आली आहे, घर चालासाठी म्हणून पिकं नाही आहे. आम्ही कापूस लावतो, जिनिंग चालते, सूतगिरणी चालते, सोयाबीन लावतो, त्यांचे जे सालवंट प्लांट आहे किंवा त्यांचे मोठे मोठे पोल्ट्री प्लांट आहे, ज्याला आपण GDP म्हणतो, म्हणजे व्यवसाय, याच्यापासून त्याच्यापर्यंत तिथून तिथं हा तिच्यात वाढते. सेंद्रिय शेतीत तसा आज तरी काही लोकांना ते दिसत नाही. उत्पत्ती कुठून होते? जमिनीतून. कारण का आम्ही एक दाणा लावून आम्ही 500 दाणे करतो एका दाण्याचे. तर उत्पत्ती फक्त आमच्याजवळ होते, कारण का आम्ही त्याला काय म्हणतो, वॉटर अँड सन हार्वेस्टिंग करतो. बाकी कुठूनच उत्पत्ती होत नाही. जागतिक पातळीवरती आज जे काही चालतं त्याचा परिणाम अगदी या जिथे आपण बसलेलो त्या छोट्याशा गावावरतीही होतो आहे. कापसाचे भाव कधी वाढलेत, कधी कमी झालेत, तर या सगळ्याचा संबंध जागतिकीकरणाशी येतो आहे. कंपन्या पहिल्यांदा तुमच्या बियाण्यावरती कब्जा करतायत. मोन्सॅन्टो बायर, सिंजेंटा, डाऊ, ड्यूपॉन्ट, केमचायना आणि त्या कंपन्या संपूर्ण जगातल्या 60% कृषी व्यापारावरती त्यांचा कब्जा आहे. आणि ते जर आपल्याला थांबवायचं असेल, कारण हे जागतिक पातळीवरचा खेळ आहे, हा खेळ कोणी एकटा दुकटा नाही याचा सामना करू शकत, तर गावागावात सगळ्या शेतकऱ्यांनी बीज स्वावलंबनाकडे वळलं पाहिजे. तसं जर झालं नाही तर शेतकरी हा टिकू शकणार नाही आणि देश परत कंपन्यांचा गुलाम होईल. जो स्वावलंबी शेतकरी होता तो सर्वात पहिले परावलंबी झाला. आज त्याच्याजवळ त्याचं खत नाही राहिलं, त्याचं बीज नाही राहिलं आणि त्याला जे काही औषधी जे होती ते पण सर्व बाजाराकडून घ्यावं लागली. तर सर्वात मोठा जो घाटा आहे, ज्याचं आपण कुठेही गणित करू शकत नाही, तो हा झाला का शेतकरी परावलंबी झाला. पुढील हंगामासाठी शेतकरी स्वतःच्या शेतातील संकरित किंवा बीटी बियाणं वापरू शकत नाही. दरवेळी त्यांना ते विकत घ्यावं लागतं. याउलट देशी कापूस बियाणं पुन्हा पुन्हा वर्षानुवर्ष वापरता येतं. गेल्या काही वर्षात नॉन बीटी अमेरिकन बियाणं आणि देशी बियाणं बाजारात उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. पूर्ण मार्केटमध्ये कुठंच आपल्याला देशी बीज अवेलेबल नाही आहे, कारण का देशी बीज जवळजवळ संपुष्टातच आलेला आहे. काही ठिकाणं असतील असे का जिथं फक्त कामापुरतं 2 किलो 3 किलो असं मिळते, पण आम्ही आता जनरली आमच्याकडे जे अवेलेबल होतं म्हणजे उपलब्ध होतं त्याच्यातून आम्ही हळूहळू देशी बीज वाढवण्याचा प्रयत्न करून राहिलो. काही कृषी विद्यापीठं नाममात्र किमतीत देशी कापूस बियाणं विकतात. परभणी कृषी विद्यापीठ हे बियाणं 300 रुपये किलो दरानं विकतं. विविध ठिकाणहून देशी कापूस बियाणं मिळवण्यासाठी ग्रामसेवा मंडळ शेतकऱ्यांना मदत करतंय. सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय आणि मदतीशिवाय देशी कापूस बियाणांचा प्रसार करत राहणं कठीण आहे. आपण भारतातील पारंपरिक देशी कापसाच्या 99% जाती गमावल्या आहेत. सेंद्रिय शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या बहुतांश निविष्ठा स्वतःच्या शेतीतूनच मिळवतो. मजुरीवर त्याचा फार मोठा खर्च होतो. देशी कापसामध्ये जेव्हा आपण सेंद्रिय पद्धतीने करतो तेव्हा आपल्याला येणारा खर्च हा सुद्धा कमी असतो, ज्याच्यामध्ये आपण फवारण्यांचा खर्च हा अत्यंत कमी होतो. ज्या काही फवारण्या आपण करतो तर निंबोळी अर्क वगैरे हा घरी बनवला असल्यामुळे तो सुद्धा खर्च कमी होतो. तर साधारण आपल्याला एका एकरसाठी 20,000 रुपयापर्यंत खर्च
या ठिकाणी लागतो, ज्याच्यामध्ये पेरणी आहे, बियाणं जर घरचं असेल तर तो खर्चसुद्धा आपला अत्यंत कमी होतो. त्याच्यानंतर मध्ये आपल्याला डवरणी वगैरे आहे, निंदनाचा खर्च फक्त या ठिकाणी जास्त होतो आणि कापूस वेचाईचा खर्च आपल्याला होतो. बीटी कापूस पिकवणारे बहुतांश शेतकरी कायम कर्जात बुडालेले असतात, कारण महागड्या निविष्ठांसाठी त्यांनी दरवर्षी बँका आणि स्थानिक सावकारांकडून जास्त व्याजाने कर्ज घेतलेली असतात. प्रत्येक हंगामात कर्जात भर पडते आणि ती वाढत जातात. शेतकरी शोषणाच्या कधीही न थांबणाऱ्या दुष्टचक्रात गरगरत राहतो. कारण आपल्याला जर या बीटी कॉटनसाठी खूप खर्च येते आणि त्याच्यामुळे बियाण्यापासून बाहेरून पैसा आणला, कारण त्याच्याजवळ तो व्यवस्था नव्हती आणि तो बाहेरून पैसा एवढा आणला सावकाराकडून. आजही असे सावकार आहेत की एका वर्षाला जवळजवळ दामदुप्पट, जर त्यांना 10,000 रुपये आणले असतील तर त्याला 6 महिन्यात त्याचे 20,000 रुपये द्यावं लागतात. आणि ज्यांना जे थोडंसं पीक झालं होतं ते सावकाराच्या घरात चाललं गेलं आणि त्याच्याजवळ एकही पैसा उरला नाही. आमच्याकडे पैसा नसल्याच्यानं आम्हाला बँकेत जावं लागलं आणि बँकांनी त्यांचा व्यापार वाढवासाठी आम्हाला सुरुवातीला आमच्या शेत्या गहाण करू कर्ज दिलं. आणि आता तर मला वाटते खूप मोजके शेतकरी राहिले का त्यांच्याकडे 10 एकर हिश्श्याला पोराच्या जमीन येईल म्हणून. तर ते जमीन पण गेली. फक्त आता दिसाला गाडी घोडा आणि स्लॅबचं घर दिसतं, परंतु शेतकरी जवळजवळ संपला आहे. आणि अशा वेळेस जर त्याला निसर्गाने दगा दिला किंवा त्याच्या क्रॉपनी दगा दिला तर त्याच्यावरती तो कर्जाचा डोंगर जशान तसाच राहतो, त्याचं काही कर्ज फिटत नाही. म्हणजे दृष्टीमध्ये अजूनपर्यंत एकही शेतकरी असा दिसला नाही ज्यानं सेंद्रिय शेती केली आणि तो आत्महत्या करून मेला. आणि जो सेंद्रिय करून राहिला आणि त्याच्यावर खूप मोठं कर्ज आहे असा मी अजूनपर्यंत शेतकरी बघितलेला नाही आहे. पण माझं एक आता बऱ्याच लोकांना एक प्रश्न असतो का जो बीटी करतो, एक तरी शेतकरी मला असा दाखवून द्या का तो लखपती झाला. हर साल कर्जा बढ़ते रहते, उसका ज़्यादा से ज़्यादा 20-25% तो बढ़ के रहता कर्जा. बाजार हा शेतकऱ्यांना फसवण्यासाठी तयार केलेली गोष्ट आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे आणि प्रत्येक शेतकरी आज स्ट्रेस खालताय, मानसिक तणावा खालताय. रात्री झोपते वेळेस शेतकऱ्याचे मुलं चित्र आहे, वास्तव आहे, मी पाहिलेलं आहे की त्याच्या वडिलाच्या अंगावर हात ठेवून झोपतं की माझा वडील मेला की जिवंत आहे बा. जे सुसाईड झालं शेतकऱ्यांच्या, ज्या आत्महत्या झाल्या त्याचं तर एवढं विदारक चित्र आहे आपल्या विदर्भामध्ये. कित्येक मुलं अनाथ झालेले आहे त्या शेतीपायी आणि ह्या बीटीपायी अनाथ झाले असं मी तर स्पष्ट म्हणेल की बीटी आणली तेव्हापासून आत्महत्या वाढल्या. भारतात उत्पादित होणारे तिसरे मोठे वनस्पती तेल विषारी बीटीच्या सरकीपासून काढलेलं असतं. तसंच सरकीची ढेप हे दुसऱ्या क्रमांकाचं पशुखाद्य आहे. बीटी कॉटन के बीज से तेल निकाला जाता है और उसके जो बीज के कवर होते हैं, उसके छिलके वगैरह, उससे भी तरह तरह के खाने के बहुत सारे चीज़ें बनाए जाते हैं. खाने में डालने में एडिटिव्स, इमल्सिफायर्स, ऐसे चीज़ें बनाए जाते हैं जो उसको भी खाने में डाला जाता है. और प्लस ये तेल तो है ही. तो ये तेल फिर दूसरे और तेल, सरसों तेल या मूंगफली का तेल या डालडा या किसी भी चीज़ में मिला के ये वेजिटेबल ऑयल के नाम से बाज़ार में बिक रहा है. तो हम लोग तो अनजाने में एक जेनेटिकली मॉडिफाइड बीज का तेल खा रहे. उसके साथ हम लोग उनके अंदर जितने भी और रासायनिक तत्व है जो खेती के समय डाला गया था वो भी हमारे शरीर में जा रहा है. देशी बिगर बीटी कापसाचं संपूर्ण झाड गुरांसाठी चारा म्हणून सुरक्षित असतं आणि या गुरांच्या शेणाचं खत करून पिकांसाठी वापरलं जातं. कापसाचं रोप ग्लायफोसेट तणनाशकाला सहिष्णू होईल असे जनुकीय बदल या तंत्रज्ञानाच्या साह्यानं बीटी बियाणांमध्ये केले जातात. म्हणून जेव्हा शेतकरी राऊंडअप म्हणजे ग्लायफोसेट फवारतो तेव्हा कापसाचं रोप शाबूत राहतं, पण त्याच्या भोवतीच्या इतर वनस्पती आणि तण नष्ट होतात. शेतमजुरी महाग असते तेव्हा HTBT तणनाशकामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचतात असा युक्तिवाद इथे केला जातो. परंतु HTBTचे दुष्परिणाम व्यापक आणि घातक आहेत. हे जे राऊंड अप बीटी आली आता तिला मान्यता नाही, परंतु जवळजवळ आमच्या गावाकडे 60% 50% तरी त्याची लावण होतं. आडमार्गातून त्याचं बियाणं येतं. ग्लायफोसेट सूक्ष्म आणि व्यापक दोन्ही स्तरांवर परिसंस्थेत झिरपतं असं अभ्यासाअंती सिद्ध झालं आहे.
ग्लायफोसेट आपल्या सर्व सजीव प्रणालींमध्ये मातीत, पाण्यात, हवेत आढळून आला आहे, ज्यामुळे अतोनात नुकसान आणि हानी होतीये. राऊंडअपमुळेच मातीचं जे बियाणं त्याचं बीज आहे तर ते नष्ट करतं आणि माती कॉम्पॅक्ट बनवते, म्हणजे खूप कडक येतं. परत जमीन स्वतः बदल करते. आज असे गवत तयार होऊन राहिले का ते राऊंडअपनी नाही मरत. आणि वेगवेगळ्या अशा गवताच्या व्हेरायटीसुद्धा जमीन स्वतःहून तयार करून राहिली. HTBT मधील तणनाशक प्रतिरोधक जनुकांमुळे भोवतालच्या बीज जैव विविधतेत जनुकीय भेसळ होऊ शकते. BT पराठीमध्ये आणि आता जे आली RF-BT याच्यामध्ये कसं आहे, तणनाशक निघाले. त्यामुळे सर्व रानभाज्याची जे बायोडायव्हर्सिटी होती किंवा ज्या काही आमच्या रानभाज्या होत्या, म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्या भाज्या खाल्ल्या तर आमची रोगप्रतिकारशक्ती वाढत होती, ती आज नष्ट झाली. त्यामुळे तणनाशकांना न जुमानणाऱ्या राक्षसी तणांचा प्रसार होतोय. अमेरिकेतील 60 दशलक्ष एकर शेतजमीन अशा राक्षसी तणांनी व्यापलेली आहे. परंतु आता नव्यानं वेगवेगळे गवत वाढून राहिले, तर आता ते काढासाठी सेंद्रिय शेतीत मजूर नाही आहेत. पण आपण सेंद्रिय शेतीमध्ये, देशी कापसामध्ये आणि बाकी पिकांमध्ये सुद्धा कुठेही तण आपला शत्रू आहे असं मानत नाही, तर तण देई धन मानतो. तर एक फायदा जो झाला सगळ्यात महत्त्वाचा, की याचं जे काही खत होईल ते या मातीमध्ये जाईल. त्याच्यामुळे आपल्या मातीचा सेंद्रिय कर्बसुद्धा वाढेल आणि मातीतल्या जीवाणूंची संख्यासुद्धा वाढेल, मातीतलं वातावरण चांगलं राहील. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा झाला की डायरेक्ट आपला जो सूर्यप्रकाश आहे तो या मातीवर, जमिनीवर न पडता माती याच्या खाली झाकल्या गेली, त्याच्यामुळे गांडुळांचा प्रमाण आपल्या जमिनीमध्ये वाढते, त्यांची संख्या वाढते, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते, सोबत जे जीवाणू आहेत त्यांचीसुद्धा हालचाल वाढते. आणि तिसरं, जे पाणी आपल्या जमिनीमध्ये मॉइश्चर आपण म्हणतो, ओलावा म्हणतो, मातीची आर्द्रता म्हणतो, ती बाष्पीभवन होऊन हवेत जात नाही. सेंद्रिय शेतकरी बहुधा मजुरांकडून तण काढून घेतात किंवा ब्रश कटर सारख्या यांत्रिक साधनांचा वापर करतात. ग्लायफोसेटमुळे मानवी आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात हे सांगणारी अनेक वैज्ञानिक संशोधनं आहेत. तणनाशकाचा वापर केल्यामुळे BT कापसामुळे जे दुष्परिणाम झाले त्याच्यापेक्षा आणखी जास्त दुष्परिणाम वाढतील. आज पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन चालते आहे, सर्विकडे रोगराई खूप वाढलेली आहे आणि ग्लायफोसेट हे कॅन्सरकारक आहे, म्हणजे त्यामुळे कॅन्सरची शक्यता वाढते. हे WHO जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले आहे. या गदारोळातही देशी कापसाची नेटानं लागवड करणारे सेंद्रिय शेतकरी आहेत. सेंद्रिय शेती ही एक विचार पद्धती आहे. खऱ्या अर्थानं म्हणजे ते कसं आहे, जीवन जगण्याची पद्धती म्हणावं लागतं त्याला. तिथून आहारापासून, राहण्यापासून तर निसर्गासोबत आपण कशा पद्धतीचं आहे, ह्या सर्व गोष्टी ह्या सेंद्रिय शेतीत येतात. त्यालाच आपण कोणी ऋषी पद्धतीसुद्धा म्हणतं. जर याच्यापासून जर वाचायचं असेल शेतकऱ्यांना तर सेंद्रिय शेती केल्याशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही. येत्या 10 वर्षात म्हणा, 15 वर्षात म्हणा किंवा 4 वर्षात म्हणा, हे चित्र पालटल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. सेंद्रिय शेती करायची म्हणजे व्रतपूर्वक शेती करावी लागते. व्रतपूर्वक करण्याची वृत्ती असणारी माणसं पाहिजे, म्हणजे अशी सज्जन आणि समर्थ माणसं शोधावी लागतात. मी काय करून राहिलो, वर्षाच्या वर्षा थोडं थोडं वाढवून राहिलो, बरोबर आहे. आता मी समजा आता 3 वर्ष झाले कापूस लावून राहिलो, याच्यानंतर शेंगदाणा लावीन, जवस लावीन, पण सेंद्रियकडे जास्त जाणार. पुढच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेतीकडे वळावं लागणार आहे, कारण रासायनिक खताचा जो आहे तो खर्च खूप जास्त येतो आणि शेती काही पुरवत नाही. तेव्हा खर्च जास्त असल्यामुळे आणि तेवढं उत्पन्न होत नाही. यावर्षी तर मी संपूर्ण शेती सेंद्रिय केली आणि याच्यासमोर करणार सेंद्रिय. ते नुकसान झालं तरी चालेल, पण ते माती जर वाचवायची असेल, जमीन वाचवायची असेल तर सेंद्रिय शेती करणे खूप आवश्यक आहे. जमीन निखच होऊन राहिली बेटीनं, पुढे चालून म्हणजे पिकणारच नाही असं वाटते आम्हाला. जमीन ते पावर वळून राहील जमीनची, कारण हे जे रासायनिक खत आहे ना, हे टाकल्याशिवाय ते येतच नाही आणि रासायनिक खताचं प्रमाण जास्ती वाढून राहिलं. दुःख या गोष्टीचं आहे, अधोगती शेतकऱ्याचं मरण होऊन राहिलं. हे त्याला कारण हे असे आहेत, 2-4 एकरावाले एक तर आम्ही मजुरी करू शकत नाही.
दुसरी गोष्ट हे विकूही शकत नाही, विका तर हे खावा काय, हे चालवा काच्या भरोशावर. त्याच्यामुळे हे अर्धवट शेतकऱ्याचं मरण आहे आमचं सर्व. पूर्वीच्या शेतकऱ्यांचं ज्ञान पिढीजात होतं. आज निसर्गाशी, कुटुंबाशी, स्वतःशी असलेले सर्व दुवे त्यानं गमावले आहेत. मोठमोठी कृषी महामंडळं त्यांच्यासाठी निर्णय घेतात. या मंडळाचा भर अर्थातच भरघोस उत्पन्नावर असतो. पण मग आपल्याला किती उत्पन्न हवंय? किमान, अनुकूल किंवा कमाल? आणि उत्पन्न मोजायचं तरी कसं? सेंद्रिय शेतीमुळे आणि देशी बियाणांचा अंतर्भाव केल्यामुळे पर्यावरणीय परिसंस्था सुदृढ बनते. त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे आपण विचारात घेणार आहोत की या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणार आहोत? कारण आपण मर्यादा ओलांडल्या की निसर्ग कोलमडणार. आपण उत्क्रांतीला डावलू शकत नाही. ह्या पृथ्वी तलावरून नामशेष व्हायचं की निसर्गाचा शाश्वत मार्ग पत्करायचा, याचा निर्णय शेतकऱ्याला कधी ना कधी घ्यावाच लागेल. शेतकऱ्याला अपरिहार्यपणे एक निवड करावीच लागेल.